सर्वांना जय भीम. मित्रांनो, काल सुप्रीम कोर्टानं SC वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक निकाल दिलेला आहे आणि या निकालाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होत आहे. हा निकाल जो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे 7 बेंचच्या जजेसनी, या निकालामध्ये SC वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे. त्यासोबतच अशा काही गोष्टी सुप्रीम कोर्टानं मांडलेल्या आहेत ज्या सरळ शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या आणि ओबीसींच्या विरोधात आहेत. सुप्रीम कोर्ट हे संविधानानुसार त्यांनी जजमेंट द्यायला पाहिजेत, परंतु सुप्रीम कोर्ट संविधानाच्या विरोधात जाऊन जजमेंट देत आहेत. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या आमच्या बोलण्यामुळं जर अनादर होत असेल तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या बोलण्यामुळे जर सुप्रीम कोर्टाचा अवमान होत असेल, परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळं संविधानाचा अवमान होत आहे. संविधानाचा अवमान होणे, संविधानाचा अपमान होणे ही मोठा गुन्हा आहे. आणि जर या भारताचं सर्वोच्च न्यायालय कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करत असेल, संविधानाचा अवमान करत असेल, तर आम्हाला जे लोक संविधानाच्या विरोधात जाऊन जजमेंट देत आहेत सुप्रीम कोर्टाचे जजेस, त्यांच्या निर्णयासंदर्भामध्ये पब्लिकमध्ये आम्हाला आमची भूमिका मांडणं आवश्यक आहे. आणि ही भूमिका मांडत असताना जर कुठं सुप्रीम कोर्टाचा अवमान होत असेल, जजेसचा अवमान होत असेल, तर हा अवमान आम्ही जाणीवपूर्वक करत नाहीत. तर तुम्ही लोक सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्ट संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय देत आहे, त्यामुळं आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची समीक्षा करावी लागत आहे. कारण या देशामध्ये संविधान आहे आणि संविधानानुसार देश चालतो. सुप्रीम कोर्टाला वाटलं म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही आहे, लक्षात ठेवा. सुप्रीम हे संविधान आहे. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. सुप्रीम कोर्ट इज नॉट अ सुप्रीम. सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं आम्ही जे काल सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये खूप साऱ्या बाबी दिलेल्या आहेत. हे माझ्यासोबत हे मी 565 पानाचं हे जजमेंट आहे. हे जजमेंट कालच आम्ही प्रिंट काढलं आणि कालपासून मी वाचत आहे जजमेंट. हे जजमेंट माझ्या हातात आहे. या जजमेंटला आधार बनवून सुप्रीम कोर्टाचं जे कालचं जजमेंट आहे, या जजमेंटला आधार बनवून मी माझं बोलणं बोलत आहे. काय आहे, सुप्रीम कोर्टाने SCच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे पंजाबनं वर्गीकरण केलं होतं, SCचं वर्गीकरण, त्या विरोधामध्ये काही लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून नंतर ती केस सुप्रीम कोर्टात आली आणि सुप्रीम कोर्टानं वेगवेगळ्या केसेस त्या रिलेटेड क्लब केल्या आणि 2014 पासून ते आजपर्यंत हे 10 वर्षे केस चालली आणि 10 वर्षानंतर या संदर्भातला सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिलेला आहे. आता SCचं वर्गीकरण करत असताना SCच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं 7 जजेस आहेत. या प्रत्येकाचं जे म्हणणं आहे या निकालामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक जजेस जे आहे त्रिवेदी, जस्टिस त्रिवेदी ही महिला जजेस आहे. ह्यांच्या व्यतिरिक्त राहिलेले जे 6 जजेस आहेत यांनी वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे. आता SCच्या वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे, परंतु SCच्या वर्गीकरणाला मान्यता देऊन हे थांबलेले नाहीत. त्यांनी काही घातक गोष्टी बोललेल्या आहेत जजेस त्यांच्या निकालामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर जजेसचं म्हणणं आहे की पहिला मुद्दा क्रिमिलेअरचा. क्रिमिलेअर SC आणि STंना सुद्धा लावलं पाहिजे असं जस्टिस गवई जे आहेत, जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. त्यांचीच बाकीच्या 4-5 जजेसनं ओढलेली आहे. गवईंनं हा क्रिमिलेअरचा मुद्दा आणला. गवई हे आमच्या म्हणजे बौद्ध आहेत, परंतु जस्टिस गवईंनी हा क्रिमिलेअर लावलं पाहिजे SC STला हा जो निर्णय दिलेला आहे हा सरळ संविधानाचं आणि SC STचं वाटोळं करणारा निर्णय आहे. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही क्रिमिलेअर ओबीसींना लावलंय. त्यांनी हे बी पुढे म्हटलेलं आहे, उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की क्रिमिलेअरचं जी गोष्ट आहे की ओबीसींना क्रिमिलेअर आहे, परंतु ओबीसी सारखंच क्रिमिलेअर न लावता काहीतरी वेगळं क्रिमिलेअर लावलं पाहिजे, काही वेगळा क्रायटेरिया निर्धारित केला पाहिजे, असंही जस्टिस गवईनं त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे, या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, मुद्दा हा आहे की क्रिमिलेअर हे ओबीसींना लावलेलं आहे. ज्यांचं 8 लाखाच्या वरी उत्पन्न आहे त्यांना आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. आर्टिकल 340 नुसार हे जे ऑदर बॅकवर्ड क्लास जे म्हटलेलं आहे,
आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर मंडल आयोगाला सुप्रीम कोर्टात खेचण्यात आलं आणि इंदिरा साहनीचं जे प्रकरण आहे ते जे जजमेंट आहे 16 नोव्हेंबर 1992चं, त्या जजमेंटमध्ये ओबीसींना क्रिमिनल लावण्यात आलं आणि तीच मार्ग तोच घोळ SC ST सोबत केला जात आहे. मित्रांनो, SCच्या वर्गीकरणाची केस होती सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये SCच्या वर्गीकरणाची केस असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे STलाही क्रिमिनल लावलं पाहिजे. अरे ST पार्टीच नाही, तुम्ही शेड्यूल ट्राईबचं ऐकूनच काय घेतलं नाही, तुम्ही शेड्यूल ट्राईबलाही क्रिमिनल लावलं पाहिजे, हे कोणत्या मतावर म्हणाले तुम्ही? म्हणजे शेड्यूल ट्राईब पार्टीच नाही, मुद्दा आहे सुप्रीम कोर्टामध्ये SCच्या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा आणि निकालामध्ये मात्र SCलाही आणि STलाही क्रिमिनल लावलं पाहिजे ही भूमिका सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. हा निकाल तुम्ही STचा ऐकूनच घेतला नाहीत, तरी सुद्धा तुम्ही STच्या विरोधात निर्णय दिलात, शेड्यूल ट्राईबच्या लोकांच्या विरोधात हा निर्णय दिलात. हे सरळ गलत आहे. सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे क्रिमिनलचा, हा सरळ गलत आहे. दुसरा मुद्दा, हे जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाला 4 गोष्टीबद्दल निर्णय द्यायचा होता. तुम्ही या जजमेंटचं जर तुम्ही कॉपी तुम्ही PDF गुगलवर मिळू शकते तुम्हाला ही कॉपी. त्याच्यामध्ये जे पेज नंबर जे 31 आहे, या 31 पेज नंबरमध्ये जो पॅरा आहे 43 पॅरा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कशाबद्दल ही केस आहे? ही केस आहे वेदर सब क्लासिफिकेशन ऑफ रिझर्व्ड क्लास इज परमिशेबल अंडर आर्टिकल 14, 15, 16. म्हणजे SCचं जे वर्गीकरण आहे, काय आर्टिकल 14, 15, 16 मध्ये याला मान्यता मिळू शकते का? हा एक केसचा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता वेदर द शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्यूट होमोजिनियस और हेट्रोजिनियस ग्रुपिंग. हा जो शेड्यूल कास्ट आहे हा होमोजिनियस ग्रुप आहे की हेट्रोजिनियस ग्रुप आहे? होमोजिनियस म्हणजे एकसारखा, हेट्रोजिनियस म्हणजे वेगवेगळा. जसं OBC आणि SC हे हेट्रोजिनियस ग्रुप आहेत, ST आणि SC हे हेट्रोजिनियस ग्रुप आहेत. कारण परंतु शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस ग्रुप आहे, संविधानानं त्याला बनवलेला आहे. ज्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झाला ते सगळे शेड्यूल कास्ट आहेत. जे लोक ट्रायबल राहिलेले आहेत त्यांना शेड्यूल ट्राईबमध्ये टाकलेलं आहे. संविधान निर्मात्यांनी आणि इंग्रजांनी त्या अगोदरच शेड्यूल ट्राईब कोणाला म्हणायचं, शेड्यूल कास्ट कोणाला म्हणायचं याचे क्रायटेरिया निर्धारित करून ते ग्रुप केलेला आहे आणि तो होमोजिनियस असल्यामुळेच केलेला आहे. तरी सुद्धा यांनी हेट्रोजिनियस म्हणलेला आहे. आता मला सांगा, शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती येतात, मग 59 जाती वेगवेगळ्या हे तर हेट्रोजिनियस मान्य आहे ना मला, पण या सगळ्या जातींसोबत एकसारखा अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता, ही कॉमन गोष्ट आहे आणि या कॉमन गोष्टीवरती निर्णय आहे. परंतु हा जजमेंट द्यायचं होतं, पहिलं काय द्यायचं होतं, हे आर्टिकल 14, 15, 16ला परमिसेबल आहे का? दुसरं, शेड्यूल कास्टचा समुदाय होमोजिनियस आहे की हेट्रोजिनियस आहे? तिसरं होतं वेदर आर्टिकल 341 क्रिएट्स होमोजिनियस क्लास थ्रू द ऑपरेशन ऑफ द डिमिंग फिक्शन. आणि चौथं होतं वेदर देअर एनी लिमिट ऑन द स्कोप ऑफ सब क्लासिफिकेशन. म्हणजे शेड्यूल कास्टला वर्गीकरण करता येते का? आर्टिकल 14, 15, 16 मध्ये काय अडचण आहे का? हा होमोजिनियस ग्रुप आहे की हेट्रोजिनियस ग्रुप आहे हे एक बघायचं होतं. आणि याच्यामध्ये काय काय लिमिट्स काय आहेत, स्कोप काय आहे, याला काय अडचण येऊ शकतात, या संदर्भात निर्णय द्यायचा होता. क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये इश्यूच नाही या जजमेंटमध्ये, याच्यावरती ही केसच नव्हती, तरी सुद्धा जजेसनं क्रिमिलियरचा मुद्दा टाकलेला आहे. सर्वात भयानक बाब आहे, क्रिमिलियरबद्दल ही चर्चा नसताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं क्रिमिलियरचा मुद्दा आणलेला आहे. हे जे तुम्ही जजेस हे जजमेंट बघू शकता, प्रत्येक जजेसचं स्वतःचं हे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे, 7 जजेसनं आपापलं जजमेंट दिलेलं आहे. यामध्ये 6 लोकांनी वर्गीकरणाला पाठिंबा दिला आहे आणि एक जी जज आहे त्रिवेदीबाई, त्या जस्टिसनं बेला त्रिवेदी यांनी याला विरोध केलेला आहे. आता आमचं काय म्हणणं आहे यामध्ये, तुम्ही जर पहिल्यापासून जर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यामध्ये जस्टिस जे आहेत ते आता बघा, मी तुम्हाला त्यांचं नाव बी सांगतो, जस्टिस चंद्रचूड आणि जस्टिस मनोज मिश्रा यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की शेड्यूल कास्ट जो आहे हा हेट्रोजिनियस ग्रुप आहे, म्हणजे वेगवेगळे शेड्यूल कास्टमध्ये एकजिन्सीपणा नाही. आता प्रश्न आहे की शेड्यूल कास्ट बनवताना अस्पृश्यताचा जे एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, हजारो वर्षापासून सोशली बॅकवर्ड आहेत आणि ज्यांच्यासोबत अनटचेबिलिटीचा व्यवहार होतो, तर हे होमोजिनियसपणा नाही का? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे नाही, हा हेट्रोजिनियस ग्रुप आहे. बघा, वर्गवारी करण्यासाठी यांनी मान्यता दिलेली आहे. बरं, जस्टिस चंद्रचूडचं म्हणणं आहे OSCचं वर्गीकरण झालं पाहिजे का? तर झालं पाहिजे, हे बी म्हणणं आहे. दुसरं त्यांचं काय म्हणणं आहे की हा हेट्रोजिनियस ग्रुप आहे. बरं, यांचं तिसरं काय म्हणणं आहे
जस्टिस चंद्रचूड आणि मिश्रा या दोघांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की द स्टेट मस्ट कलेक्ट डाटा ऑन द इनॲडव्होकेसी ऑफ रिप्रेझेंटेशन इन द सर्व्हिस ऑफ द स्टेट बिकॉज इट इज युज्ड ॲज अन इंडिकेटर ऑफ बॅकवर्डनेस. जर वर्गीकरण करायचं असेल तर सर्व्हिसेसमध्ये कोणत्या SC मधल्या किती जाती आहेत आणि किती नाहीत याचा डाटा स्टेटनं गोळा केला पाहिजे. माझं म्हणणं आहे की तुम्ही सांगायला लागले की फक्त मग सर्व्हिसेसमध्ये काय एज्युकेशनचं आहे बघा ना. SC मधले कोणत्या जातीमध्ये किती एज्युकेटेड आहे याचाही डाटा मागवा. या अर्धा का डाटा मागवता? सगळा तुम्ही डाटा मागवला पाहिजे, परंतु तसं त्यांनी केलेलं नाहीये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जस्टिस चंद्रचूड आणि जस्टिस मनोज मिश्रा यांचं हे जजमेंट आहे. त्याच्यानंतर सर्वात भयानक जी बाब कोणती असेल ती बाब आहे जस्टिस गवई. हे जस्टिस गवई बौद्ध आहेत. या गवईंनी जो निर्णय दिलेला आहे या गवईच्या निर्णयावर हा सगळा निर्णय हे केलेला आहे. म्हणजे बाकीच्या ब्राह्मण जजेसला बोलता येत नाही म्हणून त्यांनी शेड्यूल कास्टच्या जजेसच्या तोंडातून शेड्यूल कास्टच्या जजेसला हे सगळं करायला लावलेलं आहे. आता गवई काय म्हणतात बघा. जस्टिस गवईचं काय म्हणणं आहे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या गवईंनी तरी आपल्या बाजूनं बोलायला पाहिजे होतं. आपला माणूस आहे, परंतु तो आपला माणूस आहे पण आपल्या जातीचा नाही. हे खेदानं म्हणावं लागतंय. यांनी काय म्हणलेलं आहे बघा त्यांच्या कन्क्लुजनमध्ये पॅरा नंबर 296 मध्ये की दॅट चेन्नई which held that subclassification among the scheduled caste for the purpose of giving more beneficial treatment to a group in the larger group of the scheduled caste is not permissible does not lay down a good law. चेन्नई केसमध्ये जे SC वर्गीकरणाच्या विरोधामध्ये याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता तो कायद्याला धरून नाही असं म्हणणं आहे. म्हणजे SCचं वर्गीकरण झालं पाहिजे हे जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. हे फार भयानक आहे. त्याच्यानंतर गवई दुसरं काय म्हणतात त्या जजमेंटमध्ये द सब क्लासिफिकेशन अमॉंग द शेड्यूल कास्ट फॉर गिव्हिंग मोर बेनिफिशियल ट्रीटमेंट इज परमिशिबल इन लॉ. म्हणजे कायद्यानुसार SCचं वर्गीकरण करता येतं असं जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. आता ह्याच्यातली सर्वात भयानक बाब सांगतो मी. जस्टिस गवईनं जी मांडलेली आहे ती ही भयानक बाब ही आहे दॅट द फाइंडिंग ऑफ M. नागराज, जर्नल सिंग अँड देविंदर सिंग to the effect that creamy layer principle is also applicable to scheduled caste and scheduled tribe lay down the correct position of law. scheduled caste ला आणि scheduled tribe ला creamy layer लावलं पाहिजे हा जो निर्णय आहे हा या अगोदरही ह्या जजमेंटमध्ये आलेला आहे. ते जजमेंट कोणतं? M. नागराज, जर्नल सिंग आणि देविंदर सिंग आणि यांचं म्हणणं आहे की हे करेक्ट आहे. हे असं असलं पाहिजे. लॉच्या नुसार हे करेक्ट आहे. जस्टिस गवईंनी क्रिमिलियर लावलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे जंगल तोडत असताना जंगलाला लोखंडापासून नाही तोडत, त्याला जो कुऱ्हाडीला दांडा असतो त्या कुऱ्हाडीच्या दांड्याची भीती असते. तो लाकडाचा असतो आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ जे म्हणलेला आहे ती ही प्रकार आहे. आमचा माणूस आहे, आमच्या माणसाकडून आमचं छाटलं चाललंय सगळं आरक्षण. हे क्रिमिलियर लावायची आयडिया जस्टिस गवईंनी दिलेली आहे या जजमेंटमध्ये. हे फार भयानक आहे. आणि SCला लावा, STला लावा. अरे तुम्ही STचं ऐकूनच घेतलं नाही. तुम्ही ST पार्टी नाही. हे SC वर्गीकरणाचा मुद्दा आहे. SC वर्गीकरणाचा मुद्दा असताना तुम्ही STला क्रिमिलियर लावा असं जजमेंट देणं. अरे हे न्यायालय आहे, हे न्याय द्या रे. तुम्ही निकाल देत आहात. न्यायालयाचं काम न्याय देणं आहे, हे निकाल देणं झालं. हा हे जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो दॅट द क्रायटेरिया फॉर एक्सक्लुजन ऑफ द क्रिमिलियर from the scheduled caste and scheduled tribe for the purpose of affirmative action could be different from the criteria as applicable to the other backward classes. SC STला क्रिमिलियर लावताना जो OBCना क्रायटेरिया लावलाय तोच क्रायटेरिया न लावता जरा वेगळा क्रायटेरिया लावला पाहिजे. वेगळं करून त्यांना हे केलं पाहिजे असं जस्टिस गवईंचं म्हणणं आहे. हे जी क्रिमिलियरचा मुद्दा आलेला आहे हे क्रिमिलियरचा मुद्दा जस्टिस गवईंना आणलेला आहे हे लक्षात घ्या. SC STची केस कशाच्या SCचं वर्गीकरण करता येते का? क्रिमिलियरचा मुद्दाच नाही. शेड्यूल कास्टच्या 341 जे आहे 341 मध्ये जे आपल्याला आरक्षण आहे, जे शेड्यूल कास्टची लिस्ट बनत आहे त्यामध्ये कोण किती आर्थिकचा मॅटरच नाही आहे तरी सुद्धा क्रिमिलियरचा मुद्दा यामध्ये जस्टिस गवईनं आणलेला आहे. हे फार भयानक काम आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे SC STचं आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेनं काम चालू आहे.
त्याच्यानंतर जे जजेस आहेत जस्टिस विक्रमनाथ यांनी काय केलेलं आहे, यांना 2 पेजचे जजमेंट दिले. यांचं तरी 200पेक्षा जास्त पेजेसचं जजमेंट आहे. यांनी त्याच्यामध्ये 2 पेजच सांगितलेलं आहे. एक तर ते चेन्नाईंचं जे म्हणणं आहे त्यांनी ते बाद केलेलं आहे आणि वर्गीकरण झालं पाहिजे असं एक म्हणणं आहे. पण दुसरं बघा, म्हणजे हे सांगण्याचा मुद्दा काय, जस्टिस विक्रमनाथ काय लिहितात त्यांच्या कन्क्लुजनमध्ये, आय एम ऑल्सो इन ॲग्रीमेंट विथ द ओपिनियन ऑफ ब्रदर जस्टिस गवई दॅट क्रिमिलियर प्रिन्सिपल is also applicable to scheduled caste and scheduled tribe, and that the criteria for exclusion of creamier for the purpose of affirmative action could be different from the criteria as applicable to the other backward classes. जस्टिस गवई आमचे जे बंधू आहेत त्यांनी जो हा क्रायटेरिया मांडला आहे तो क्रायटेरियाशी मी सहमत आहे असं जस्टिस विक्रमनाथ यांचं म्हणणं आहे. अर्थात SC STला क्रिमिनल लावलं पाहिजे ही आयडियाच गवईंनी दिलेली आहे. जस्टिस गवईंच्या तोंडून हे सगळं केलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता यामध्ये जे महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ह्या ज्या जस्टिस त्रिवेदी आहेत, ह्या महिला जस्टिस आहेत, यांनी मात्र त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस समूह आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. होमोजिनियस आहे असं त्यांनी एवढीच पॉझिटिव्ह गोष्ट केलेली आहे आणि SCचं वर्गीकरण करायला नाही पाहिजे असं जस्टिस त्रिवेदींचं म्हणणं आहे. या महिला जज आहेत यांचं असं म्हणणं आहे. परंतु पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढचं जे जजमेंट आहे ज्यांनी दिलं होतं, पंकज मित्तल जे आहे जस्टिस मित्तल आहेत यांचं, हे तुम्हाला मी त्यांचं कंटेंट इंडेक्स बी आहे, तुम्ही हा 6 नंबरचा मुद्दा बघू शकता. याच्यामध्ये जस्टिस म्हणतायत, रिझर्वेशन इज अ ओनली मीडियम ऑफ फॅसिलिटी अँड इट्स एक्झिक्युशन रिव्ह्यू कास्टिझम. रिझर्वेशनमुळं कास्टिझम वाढत आहे असं जस्टिस पंकज यांचं म्हणणं आहे. बघा, रिझर्वेशनमुळं कास्टिझम वाढायला आहे असं सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत. अरे ज्यावेळेस रिझर्वेशनच नव्हतं त्यावेळेस कास्टिझम कसा काय होता? मग रिझर्वेशनमुळे जर कास्टिझम वाढायला आहे, ज्यावेळेस संविधानच नव्हतं मग कास्टिझम नव्हता का? कास्ट सिस्टम नव्हती का? रिझर्वेशनमुळे कास्टिझम कसा वाढेल? अरे कास्टिझम ऑलरेडी आहे. 2-2.5 हजार वर्षापासून जाती व्यवस्था भारतामध्ये आहे. जाती व्यवस्था ही भारतात आहे, आरक्षणामुळे जाती व्यवस्था आलेली नाहीये. या जाती व्यवस्थेमुळे जे पिचलेले लोक आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु यांनी असं सरळ सांगितलेले सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट, म्हणजे या जजेसचं असं म्हणणं की आरक्षणामुळं कास्टिझम वाढतो, हे फार भयानक जजमेंट आहे. म्हणजे बघा, कोणत्याही माणसाला एक इंटरनल मर्यादा असतात आणि एक्सटर्नल मर्यादा असतात. मी सिद्धार्थ शिंगारी आहे, मी फुले शाहू आंबेडकर चळवळीत वाढलेला व्यक्ती आहे, त्यामुळे माझ्यावर हे संस्कार झालेले आहेत. पण एखाद्या जो ब्राह्मण असतो, जो क्षत्रिय असतो, जो वैश्य असतो, या जातीमध्ये यांच्या लोकांमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला असं वाटत असतंय की आमचं लहानपणापासून त्याला वाटत असतंय की जाती व्यवस्था ही अशी आहे. जाती व्यवस्थेचे फायदे माहीत असतात, त्यांना माहीत असते की ते भूदेव आहेत. आणि मग ज्यावेळेस ती जी भावना येते त्यांना, आम्हाला संस्कार असे लावले जातात लहानपणापासून की जाती व्यवस्था खराब आहे, मात्र वर्णव्यवस्था चांगली आहे, धर्म चांगला आहे, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्याची धर्माचा मान्यता आहे असं लहानपणापासून ज्या जजेस शिकवलं जाते त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा केली जाणार? या त्यांच्या इंटरनल मर्यादा आहेत. जरी ते सुप्रीम कोर्टाचे जजेस झालेले असतील तरी सुद्धा त्यांची ही मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे की यांनी हे सरळ या गोष्टी दिलेल्या आहेत, या जजमेंटमध्ये या दिलेल्या आहेत. आता या जजेसचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला 2-3 मुद्दे यामध्ये सांगणार आहे. पंकज मित्तल हे जे यांनी जे जजमेंट दिलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या कन्क्लुजनमध्ये त्यांनी पॅरा 80 मध्ये काय सांगितलंय बघा. पॅराग्राफ 80 मध्ये सांगितलंय, हिज लॉर्डशिप जस्टिस गवई. बघा, परत गवईंचा उदाहरण आहे. गवई जस्टिसपासूनच प्रेरणा घेऊन हे सगळं चालू आहे. हिज लॉर्डशिप जस्टिस गवई in his opinion quoted an example where a member of backward class become an IAS or an IPS or any other offices of the all India services and improve upon his status in the society, but even then his children get full benefit of reservation, no doubt. बघा, यांनी याच्यामध्ये जजेसनं काय सांगितलंय, गवईच्या याच्यामधला रेफरन्स घेतलाय जस्टिस गवईंच्या. गवईंचं म्हणणं आहे, एखादा शेड्यूल कसा माणूस IAS होतो, IPS होतो, मग त्याचं बॅकवर्डनेस कसा राहिला? तो सोशली बॅकवर्ड राहत नाही, तो एज्युकेशनला पाठवत नाही, मग त्याच्या लेकराला आरक्षणाची काय गरज आहे?
असं गवईंनी म्हटलंय आणि गवईंचं कोट केलंय या जस्टिसनं त्यांच्या जजमेंटमध्ये. जस्टिस गवईंचं कोट केलेलं आहे. पुढी त्यांच्या निर्णयामध्ये ते जस्टिस काय म्हणतात बघा, फार महत्वाचा मुद्दा आहे बघा. देअरफॉर द कास्ट टू व्हिच धिस पर्सन बिलॉंग मे नॉट बी एक्सक्लुडेड. कारण काही IAS काही बोटावर मोजणी आहेत, मग त्याच्यामुळं त्या सगळ्याच जातीला आरक्षणापासून वंचित करणं हे काही ठीक नाहीये. त्याच्यामुळं काय एक्सक्लुडेड ॲज अ होल फ्रॉम द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन, बट certainly the family which has obtained the benefit once shall not be allowed to take advantage of reservation in the next reservation. The reservation to such families has to be confined to one reservation only. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलाय त्यांच्या येणाऱ्या पिढीला आरक्षण दिलं नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. आज या देशामध्ये SC ST OBCचे जवळपास 2 करोडपेक्षा जास्त लोक सरकारी नोकरीला आहेत. हे जे 2 करोड लोक सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या लेकरांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे असं हे जजमेंट आहे. कर्मचाऱ्यांनो जरा डोळे उघडा. जे लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन जे नोकरीला लागलात तुम्ही, तुमच्या लेकरांना आरक्षण नाही नाकारलेलं आहे. एका जनरेशनमध्ये आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्या जनरेशनला आरक्षण देता येणार नाही, दिलं नाही पाहिजे असं हा जस्टिस म्हणत आहे. किती भयानक बाब आहे. ह्या जनरेशनचा मुद्दा आहे का? अरे जे आमचे लोक जे संविधानातून शिकले आरक्षणामुळे शिकले, आरक्षणामुळे नोकरी लागले, मग शहरात आले, मग ते कॅपेबल बनले आपल्या लेकराला शिकवायला, त्यांचे लेकरू कॅपेबल बनणार, म्हणजे कॅपेबल आहे त्यांना तुम्ही आरक्षण देणार नाही. हे जो SC ST OBC समुदायामध्ये जवळपास 2 ते 3 करोड लोक सरकारी नोकरीला आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीपासून केंद्राचे आणि राज्याचे या 2 ते 3 करोड लोकांच्या लेकरांना इथून पुढे आरक्षण नसलं पाहिजे असं हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. जरा नोकरीवाल्या लोकांनो डोळे उघडा. हे आरक्षण संपवायच्या दिशेनं हे पाऊल टाकलेलं आहे. त्याच्या पुढे जस्टिस काय म्हणतो बघा, फार भयानक शब्द आहे. शब्द फार महत्वाचे असतात. 81 पॅराग्राफमध्ये हे जस्टिस म्हणतात, इट हॅज राईटली बीन स्टेटेड बाय माय ब्रदर जस्टिस गवई इन हिज ओपिनियन दॅट जस्टिस कृष्णा अय्यर in N.M. Thomas has repeatedly observed that state is entitled to take steps for weeding out WEEDING, weeding out socially, economically and educationally advanced section of scheduled caste and scheduled tribe from the ambit of reservation. जे शैक्षणिक दृष्ट्या आणि हे जे सोशली दृष्ट्या ज्यांनी हे फायदा घेतलेला आहे, परंतु ते हे विडिंग आउट म्हणजे काय, जे शेत असते ना, शेतामध्ये तुम्ही पेरणी केल्यानंतर समजा गहू लावलात, ज्वारी लावलात, मग तिथं मध्येच गवत येतं, तण येतं, त्याला तण म्हणतात, त्याला खुरपून काढलं जातात. तसं हे जे लोक जे हे SC ST OBCचे जे लोक आहेत, हे बॅकवर्ड जे लोक आहेत, अशा ह्यांना काय शब्द वापरला, विडिंग आउट. हे तणासारखं यांना उपटून फेकून द्या. तणासारखं शेतातलं जे तण असतंय, जे गवत असतंय, तसं त्यांना उपटून फेकून द्या. विडिंग आउट सोशली, एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली ॲडव्हान्स सेक्शन, म्हणजे ज्या लोकांनी SCचे असतील, STचे असतील, ज्यांनी शिक्षण घेतलंय, ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, यांना असं धसकाटासारखं उचलून फेकून द्या असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. असं हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. हे जजमेंटची कॉपी मी वाचून दाखवायला लागलोय. पुढे बघा, पुढे त्यांनी पॅरा 82 मध्ये काय म्हणलंय, इट हॅज राईटली बीन ऑब्झर्व दॅट चाइल्ड स्टडिंग इन सेंट स्टीफन्स कॉलेज और एनी गुड अर्बन कॉलेज cannot be equated with the child studying in a rural school college and that he cannot be grouped into same basket. ज्यांचं हे इंग्लिश स्कूलचं नाव घेतलं, इंग्लिश शाळेचं नाव घेतलं, याचा अर्थ आहे की तुमचे जर लेकरं इंग्रजी शाळेमध्ये शिकत असतील आणि गावाकडले लोक जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये जर ज्यांचे लेकरं शिकत असतील, त्या सगळ्या लेकरांना एका बास्केटमध्ये नाही टाकलं पाहिजे. म्हणजे काय, तर जर तुम्ही तुमच्या लेकराला इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत असाल तर तुम्हाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे. जर तुम्ही जिल्हा परिषदमध्ये लेकराला शिकवत असता तर तुम्हाला आरक्षण मिळणार. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो
की तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, तुम्ही जर ग्रामीण इलाक्यात राहत असाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार. याचा तिसरा अर्थ असा निघतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते खेडे सोडा आणि शहराकडे चला. हा जस्टिस म्हणत आहे जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर परत खेड्याकडे जा, खेड्याकडे जा. कारण खेड्यामध्ये जाती व्यवस्था मजबूत आहे, खेड्यामध्ये अस्पृश्यात अन्याय होतो, शहरामध्ये अन्याय होण्याची हिंमत कोणी करत नाही. आमची आंबेडकरी चळवळ काय, शहराकडे जाण्याची चळवळ आहे. शहराकडे आल्यावर आम्हाला संधी मिळते, शहरामध्ये अन्याय अत्याचार कमी होतो. परंतु हा सगळा प्रकार चालू आहे, हा प्रकार जर तुम्ही बघितला, जस्टिस म्हणत आहेत की ज्यांचे पोरं इंग्लिश शाळेमध्ये शिकतात आणि जे ग्रामीण इलाक्यामध्ये राहतात यांना तुम्ही एका बास्केटमध्ये ठेवू नका. हा फार मोठा भविष्यकाळाच्या दृष्टीनं ही आपला फार मोठा तोटा करण्याचा, जे शहरात लोक येऊन राहायला लागलेत त्यांचं आरक्षण बंद करण्याचा हा कारस्थान सुप्रीम कोर्टानं सुरू केलेला आहे. पॅरा क्रमांक 83 मध्ये काय म्हणतायत बघा. पॅरा क्रमांक 83 मध्ये ते म्हणतायत, इन दिस सर्कमस्टन्सेस माय ब्रदर जस्टिस गवई, बघा परत गवईंचा उल्लेख आहे, हॅज राईटली कन्क्लुडेड दॅट द स्टेट मस्ट इव्हॉल्व अ पॉलिसी ऑफ आयडेंटिफाईंग द क्रिमिलियर इवन फ्रॉम द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब सो ॲज टू एक्सक्लूड फ्रॉम देम फ्रॉम द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. क्रिमिलेअरची पॉलिसी जस्टिस गवईनं जी सांगितलेली आहे ती क्रिमिलेअरची पॉलिसी SC आणि ST ला लावली पाहिजे. मित्रांनो, क्रिमिलेअर समजून घ्या. क्रिमिलेअर काय आहे? जर तुमची अवकात असेल तुमच्या लेकराला UPSC करण्यासाठी, जर तुम्ही दिल्लीला तुमच्या लेकराला पाठवू शकत असताल, दिल्लीच्या महागड्या कोचिंगला शिकू शकत असताल, याचा अर्थ तुम्ही कॅपेबल आहात तुमच्या लेकराला UPSC लावण्यासाठी. जर तुम्ही कॅपेबल आहात तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असताल, जिल्हा परिषदला शिकत असताल, 3rd क्लास कॉलेजमध्ये राहत असताल तर तुम्हाला आरक्षण देऊ. म्हणजे आमचे जे लोक लायक होतील त्यांना म्हणतं एक जस्टिस आरक्षण देणार नाही आणि आमचे ज्यांची योग्यता नाही त्यांना मात्र आरक्षण देणार. हे सरळ हे आपल्या विरोधातलं जजमेंट आहे. हे क्रिमिलेअर लावण्याचा कारस्थान आहे. तुम्ही शेड्यूल ट्राईबचं ऐकूनच घेतलं नाही तरी तुम्ही शेड्यूल ट्राईबला क्रिमिलेअर लावायलात. अरे जस्टिस, न्याय द्यायला बसलात ते न्यायालय आहे, हे न्यायालयाचा तुम्ही निकालालय करून टाकलात, हे समजून घेण्याची गरज आहे. पुढी फार भयानक बाब मानलेली आहे या जजमेंटमध्ये. जजमेंटची कॉपी वाचून दाखवली. पॅरा क्रमांक 84 काय म्हणलेलं आहे? The policy of reservation and enrichment under the Constitution and by its various amendments require a fresh relook and re-evaluation of other method for helping and uplifting the depressed classes. म्हणजे SC STचं जर उत्थान करायचं असेल तर आरक्षण पॉलिसी बंद केली पाहिजे आणि दुसरी कोणती तरी पॉलिसी निर्माण केली पाहिजे, असं जस्टिस याचं विश्लेषण आहे असं म्हणत आहे. आणि तोपर्यंत मात्र जोपर्यंत तुम्ही नवीन व्यवस्था निर्माण करत नाहीत तोपर्यंत सध्याचं वर्गीकरण चालू ठेवा. परंतु SC STचं जर तुम्हाला भलाई करायचं असेल आरक्षण पॉलिसी संपून टाका आणि आरक्षणाच्या जागा दुसरं काहीतरी आणा, असं हे जजमेंट म्हणतंय. पॅरा 84. आता त्याच्या पुढचा मी आणखी सांगतो. त्यात 84 पॅरामध्ये सबसेक्शन 2 आहे. या जजमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. फॉर द लिमिटेड पर्पज ऑफ अफोर्डिंग रिझर्वेशन टू द डिप्रेस्ड क्लासेस ऑफ पर्सन डाउन थ्रोडन और बिलोंगिंग टू SC ST OBC, therefore any facility or privilege for the promotion of the above categories of person has to be totally different criteria other than the caste, may be an economic or financial factor, status of living, vocational, and the facilities available, each one of them based upon their place of living, urban or rural. आपले जे कर्मचारी नोकरीला आहेत त्यांना प्रमोशन देताना जात क्रायटेरिया नाही पाहिजे. तुम्ही मांग असाल तर मांग म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. तुम्ही चांभार असाल चांभार म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. तुम्ही नवबौद्ध असाल नवबौद्ध म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. जे SC ST ला आर्टिकल 335 मध्ये संविधानामध्ये, हे संविधान माझ्या हातात आहे, या आर्टिकल 335 मध्ये आपल्याला प्रमोशनचा जो अधिकार मिळालेला आहे SC ST ला, या प्रमोशनचा अधिकार आर्टिकल 335 ला डावलण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की SC ST ला आणि OBCंना सुद्धा, SC ST OBC तिघाचे नाव घेतले. अरे केस SCची आहे, तुम्ही OBCचा कमून सत्यानाश करायला लागले. SCच्या वर्गवारीची केस असताना तुम्ही OBCचं प्रमोशनचं आरक्षण समाप्त करायलात, तुम्ही शेड्यूल ट्राईबचं प्रमोशनचं आरक्षण समाप्त करायलात. प्रमोशनच्या आरक्षणाचा मुद्दाच नाही, मुद्दा SCच्या वर्गीकरणाचा आहे. SCच्या वर्गीकरणाचा मुद्दा असताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं
आपल्या विरोधामध्ये हे जजमेंट दिलंय की SC STचं प्रमोशन बंद केलं पाहिजे, ते जातीच्या निकषावर नाही असलं पाहिजे. मग काय निकष असला पाहिजे, तर निकष असला पाहिजे इकॉनॉमिक और फायनान्शियल फॅक्टर, स्टेटस ऑफ लिव्हिंग, म्हणजे तो कसा राहतो, त्याच्याकडे 4 चाकी आहे का, 2 चाकी आहे का, त्याचं घर कसं आहे, त्याच्यावरून ठरवा त्याला प्रमोशन द्यायचंय का नाही. मग कुठं गेलं तुमचं हे इफिशियंटचं 335 मध्ये सांगितलेलं. इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चालवायचे, तुम्हाला इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचे, याचा मुद्दा कुठे गेला. हे सरळ सरळ आर्टिकल 335 आपल्याला जो SC STला प्रमोशनमध्ये आरक्षण दिलेलं आहे हे जजमेंट सांगतं SC ST सोबत OBC नाही दिलं नाही पाहिजे, असं हे जजमेंट आहे. त्याचा पुढचा 3रा मुद्दा आहे या जस्टिसचा, द रिझर्वेशन इफ एनी हॅज टू बी लिमिटेड ओनली फॉर द फर्स्ट जनरेशन और 1 जनरेशन. हे आरक्षण फक्त पहिल्या जनरेशनला मिळालं पाहिजे किंवा एकदाच मिळालं पाहिजे, नंतर त्यांच्या जनरेशनला मिळालं नाही पाहिजे. जर तुम्ही आरक्षणाचा एकदा बेनिफिट घेतलात तर त्याच्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा बेनिफिट घेता येणार नाही, असं हे जजमेंट म्हणत आहे. हे फार भयानक मुद्दे आहेत. आणि शेवटचं जे जस्टिस आहेत सतीश मिश्रा यांनाही सेम बोललेले आहेत. हे बघा तुम्ही, जजमेंट आहे माझ्यासमोर. हाऊएव्हर ऑन द क्वेश्चन ऑफ ॲप्लिकेबिलिटी ऑफ क्रिमिलियर principle to scheduled caste, scheduled tribe, I find myself agreement with the view expressed by Justice Gavai. जस्टिस गवईनं जे क्रिमिलेअरचा मुद्दा बोललेला आहे त्याच्याबद्दल मी ॲग्री आहे. आणि गवईचं म्हणणं आहे की क्रिमिलेअर लावलं पाहिजे, असं हे 365 संदर्भामध्ये 365 पानाचं हे जजमेंट आहे. आणि या जजमेंटला आधार बनवून काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला समराईज करून सांगत आहे. त्या पहिला मुद्दा आहे, या जजमेंटमध्ये काय आहे. नंबर 1चा मुद्दा आहे, वर्गीकरण कशाच्या आधारावर करायचं. या जस्टिसनं सांगलं आहे की वर्गीकरण कशाच्या आधारावर करायचं, तर राज्याला सांगितलंय वर्गीकरण करताना तुम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करा. इम्पेरिकल डेटा म्हणजे काय, तुमचं पर्याप्त प्रतिनिधित्व, कोणत्या जातीला किती नोकऱ्या मिळाल्यात, कोणत्या जातीला मिळाल्या नाहीत, किती शिक्षक झालेत कोणत्या जातीचे, किती डॉक्टर झालेत, किती इंजिनियर झालेत, किती कलेक्टर झालेत, याचा सगळा डाटा गोळा करा. आणि तो गोळा केलेला डाटा बघून त्यानंतर त्या इम्पेरिकल डाटाच्या आधारावर तुम्ही SCचं वर्गीकरण करू शकता, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. माझं हे म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाला, तुम्ही राज्याला सांगायले इम्पेरिकल डाटा घेतल्यानंतरच वर्गीकरण करा, परंतु सुप्रीम कोर्ट काय करायले, इम्पेरिकल डाटा न मागवताच वर्गीकरणाचं समर्थन करायले. माझं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसला, तुम्हाला कोणता इम्पेरिकल डाटा मिळाला की कोणत्या जातीचे किती IAS आहेत, शेड्यूल कास्टमध्ये महाराचे किती आहेत, मांगाचे किती आहेत, चांबाराचे किती आहेत, ढोराचे किती आहेत, भिलाचे किती आहेत, शेड्यूल टाईपमध्ये किती आहेत, कोणत्या जातीला किती जागा मिळाल्या, कोणत्या जातीला किती नाही मिळाल्या, काय असा कोणता डाटा केंद्र सरकारनं तुमच्याकडे दिलाय का. अरे तुमच्याकडे कोणताच डेटा नाही, कोणतीच गोष्ट नाही. सुप्रीम कोर्टानं इम्पेरिकल डेटा नसताना सुद्धा तुम्ही SCच्या वर्गीकरणाचं समर्थन कसं काय करू शकता. जर SCच्या वर्गीकरणासाठी इम्पेरिकल डेटा दिलेला असता सुप्रीम कोर्टाकडे, तर आम्ही समजू शकलो असतो इम्पेरिकल डेटाला आधार बनवून तुम्ही वर्गीकरणाचं समर्थन करत आहात. परंतु तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा आलेला नाही. इम्पेरिकल डेटा नसताना तुम्ही राज्याला सांगायले डेटा गोळा करा आणि नंतर वर्गीकरण करा. आणि मग राज्य जर डेटा गोळा करून वर्गीकरण करणार असतील तर तुम्ही विदाऊट डेटा, विदाऊट माहिती, विदाऊट एव्हिडन्स तुम्ही SCच्या वर्गीकरणाला मान्यता कसं काय देत आहात. अरे सुप्रीम कोर्टातल्या आम्ही सुप्रीम कोर्टाकडून काय अपेक्षा ठेवायच्या, त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतात. आम्ही अपेक्षा ठेवतो तुम्ही न्याय देण्याचं काम कराल, पण तुम्ही न्याय देण्याचं काम करत नाहीत. हा इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला मुद्दा आहे. दुसरा मी तुम्हाला सांगितला मुद्दा जनरेशनचा. एका जनरेशनला जर आरक्षण मिळालं, आपल्या बापाला जर आरक्षण मिळालं तर आपल्याला मिळणार नाही. आपल्याला जर नोकरी असेल तर आपल्या लेकरांना नोकरी लागणार नाही. जेवढे सध्या SC ST OBC मधले सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या लेकराला कोणालाही नोकरीला लागणार नाहीत, कारण तिथं आरक्षण पॉलिसी नसणार आहे. तुम्ही आरक्षणाचा बेनिफिट घेतलात त्याच्यानंतर तुमच्या लेकरा बाळाला आरक्षण नसणार आहे, असं हे म्हणत आहे जजमेंट. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे क्रिमिलेअरचा. मी क्रिमिलेअर मुद्दा बोललो. बघा लक्षात घ्या, क्रिमिलेअर म्हणजे आरक्षण संपवण्याचं कारण नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते चांगलं शिकवू शकतात. तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्हाला आरक्षण नाही. जे तुम्ही आता पूजा खेडकरचं बघितलं असेल, पूजा खेडकरचे वडील नगरमधून खासदारकीला उभं राहिले, त्यांची संपत्ती 40 करोडच्या ह्याच्यात जास्त निघली आणि तिनं नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढलं होतं. याचा अर्थ काय, जर तुमच्याकडे पैसे आहेत, तुमची लायकी आहे, तुम्हाला आरक्षण नाही.
शेड्यूल कास्टला जर उद्या क्रिमिनल लावलं, तुमच्याकडं जर तुमचं 8 लाखाच्या वरी उत्पन्न असेल, ज्यांचं एखाद्या प्राध्यापकाला 1 लाख पगार असते, याचा अर्थ प्राध्यापकाच्या पोराला आरक्षण मिळणार नाही. डॉक्टरला पगार जवळपास 1 लाखाचा असतो, डॉक्टरच्या पोराला मिळणार नाही, इंजिनियरच्या पोराला मिळणार नाही. अरे ज्यांना 70-80 हजारच्या वरी पगार आहे, त्या कोणत्याही माणसाला, जर शिक्षक असेल, बायकोला 60,000 पगार, नवऱ्याला 60,000 पगार, अरे तुमचा पगार महिन्याला झाला 1,20,000, मग नवरा बायको शिक्षक असताल, तुमच्या लेकराला बी आरक्षण नाही मिळणार, असं हे म्हणत आहे. हे क्रिमिनल लागलेलं आहे. एक तर जनरेशनचंही म्हणणं आहे त्यांचं, आणि त्याच्यात क्रिमिनल लावा म्हणत आहे. तिसरं, प्रमोशनच्या संदर्भामध्ये, प्रमोशनमध्ये आरक्षण नसलं पाहिजे, हेही या जजमेंटमध्ये आहे. चौथं मुद्दा आहे की रूरल आणि अर्बन अशी कॅटेगरायझेशन करायला पाहिजे. शहरी लोकांना आरक्षण नाही दिलं पाहिजे, ग्रामीण लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. अरे ग्रामीणमध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या 3rd क्लास शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा तुम्ही कशा चालवता आम्हाला माहीत नाही का? अशा शाळेत आम्ही आमचे लेकरं शिकवायचे, जिथं कोणतीही शैक्षणिक व्यवस्था नाही. तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण आणलात, त्याच्यामध्ये आमचा सत्यानाश करायला लागलात, आणि तसल्या शाळेत शिकणाऱ्या लोकांना तुम्ही आरक्षण देणार, आणि आमचे जे कॅपेबल लोक आहेत त्यांना मात्र तुम्ही आरक्षणापासून वंचित करणार. हे सगळं आरक्षण संपवण्याचा कटकारस्थान हे चालू आहे. याच्यानंतरचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जजनं नेहरूंचं एक लेटर दिलेलं आहे. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पंडित नेहरू देशाचे प्रधानमंत्री असताना 1961ला त्यांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना एक गुप्त पत्र लिहिलं होतं. ते पत्र या सुप्रीम कोर्टानं दिलं. त्या पत्रामध्ये पंडित नेहरू म्हणाले होते, जरी आरक्षण पॉलिसी संविधानात असेल, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करू नका, SC STला आरक्षण देऊ नका, असं पंडित नेहरूनं ते पत्र छापलंय. या कोर्टाने जजमेंटमध्ये पत्र छापलंय. पंडित नेहरूंनं जी भूमिका मांडली होती की SC STच्या लोकांना स्कॉलरशिप द्या, जे गरीब आहेत त्यांना पैसे द्या, पण आरक्षण देऊ नका, असं पंडित नेहरूंचं जे पत्र आहे हे यासाठी छापलंय की उद्या काँग्रेसची लोक या जजमेंटच्या विरोधामध्ये सरकारच्या पार्लमेंटमध्ये धिंगाणा करतील, त्यावेळेस BJPचे लोक हेच पत्र सुप्रीम कोर्टात जे सादर झालेलं आहे हे पत्र दाखवितील आणि काँग्रेसच्या लोकांना म्हणतील, तुमचा जो बापजादा आहे, जेव्हा तुमचा जो प्रधानमंत्री आहे देशाचा पहिला, तो आरक्षणाच्या विरोधात होता. मित्रांनो समजून घ्या, BJP बी आरक्षणाच्या विरोधात आहे, काँग्रेस बी आरक्षणाच्या विरोधात आहे. नेहरूनं हा सत्यानाश केलेला आहे. नेहरूचं लेटर या सुप्रीम कोर्टानं दाखवलेलं आहे. फार भयानक बाब आहे. काय आजची काँग्रेस, माझं तर म्हणणं आहे, ज्यावेळेस अमेरिकेमध्ये काळ्या माणसाची हत्या झाली, एका गोऱ्या पोलिसांना हत्या केली, त्यावेळेस नंतरच्या सगळ्या गोऱ्या लोकांनी येऊन गुडघ्यावर बसले आणि खाणी मान घालून सगळ्या गोऱ्या पोलिसांनी काळ्या लोकांची माफी मागितली, ब्लॅक लोकांची माफी मागितली. तसं काँग्रेसच्या लोकांनी रस्त्यावर यावं, गुडघे टेकवावेत आणि गुडघे टेकवून सगळ्या भारतातल्या शेड्यूल कास्टची आणि शेड्यूल ट्राईबची जाहीर माफी मागावी की आमचा जो बापजादा होता पंडित नेहरू, हा लय इकडे समाजवादाच्या गप्पा मारायचा, परंतु अंदरुनी हे लेटर सांगतंय की तुम्ही SC STच्या आरक्षणाच्या विरोधात होतात, तुम्हाला माफी मागावं लागेल, फुकट आमचे मतदान मागायला येऊ नका, संविधान धोक्यात आहे म्हणून आमच्याकडे येऊ नका, संविधान धोक्यात आहे आम्हाला फुकट मतदान करा. तुम्ही सगळे लोक एका माळीचे मणी आहेत. तुम्ही लोक काँग्रेस असेल, BJP असेल, हे आरक्षण संपवायला तुम्ही निघालेले आहेत. ही एक बाब मला महत्त्वाची सांगायची आहे. यानंतरचं नेहरूच्या लेटरचा याच्यामध्ये मुद्दा आहे की कास्ट हा आरक्षणाचा क्रायटेरिया नसला पाहिजे. हेही जजमेंट याच्यामध्ये आहे. कास्ट जर आरक्षणाचा क्रायटेरिया नसेल तर मग काय क्रायटेरिया असणार आहे? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या जातीसमूह जर आरक्षणाचा क्रायटेरिया नाही तर हे सगळं बदलण्याच्या दिशेनं यांचा वाटचाल चालू आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही क्रिमिलेअरच्या गप्पा मारायले, मग आमचं म्हणणं आहे, काय तुम्ही क्रिमिलेअर ह्याला लावणार का राजकारणाला? मग रामदास आठवले क्रिमिलेअरमध्ये येतात का? त्यांच्या तर एवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे, त्यांचा इलेक्शन फॉर्म बघा. मग कितीतरी लोक आहेत, त्यांना तुम्हाला काढावं लागेल क्रिमिलेअर. मग सगळ्यांनाच लावा ना. हे जेवढे खासदार आहेत, जेवढे आमदार आहेत, अरे करोडपती आहात ना तुम्ही, मग तुम्ही कोणत्या क्रिमिलेअरमध्ये येत नाहीत का? राजकारणाला मग क्रिमिलेअर लावा. की ज्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाखाच्या वरी आहे त्याला इलेक्शन लढता येणार नाही, आमदारकीच करता येणार नाही, खासदारकी करता येणार नाही. आहे का दम तुमच्यामध्ये करण्याचा? राजकारणाला क्रिमिनल लावायचा दम आहे का तुमच्यामध्ये? पण तुम्ही राजकारणाला क्रिमिनल लावणार नाही. बरं, तुम्ही वर्गीकरण करायले राजकारणाचं नोकरीचं करणार. माझं सरकारला, सुप्रीम कोर्टाला म्हणणं आहे, राजकारणात या वर्गीकरणाचं काय? SC मध्ये बी अशा काही जाती आहेत. अरे सरळ सरळ आहे, सरळ सांगतो. मी केज विधानसभेचा माणूस आहे, बीड जिल्ह्यातील. मला माहीत आहे माझ्या विधानसभेमध्ये काय होतं. सरळ सरळ म्हणलं जातं, महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा चांबार बरा, चांबारापेक्षा ढोर बरा, ढोरापेक्षा आणखी कुणीतरी बरा. हे सगळं सरळ सरळ राजकारण जातंय. मग पॉलिटिकल वर्गीकरण तिथं करणार का तुम्ही? मग तसं जर केलं तर महाराष्ट्रातील बौद्धांचा फायदाच होणे. अरे कोणता डाटा आहे तुमच्याकडे इम्पेरिकल की बौद्धाने आरक्षण खाल्लं, चांबाराने आरक्षण खाल्लं? काय डाटा काय आहे तुमच्याकडे?
विदाऊट डेटा तुम्ही बोंबलत बसता. विदाऊट डेटा मानता अबकडचं समर्थन करता का नाही? अरे डाटा द्या आम्हाला सांगा कुणी कुणाचं खाल्लंय, डाटा घ्याव द्या. सरकारनं जाहीर करावा इम्पेरिकल डाटा आणि तो सुप्रीम कोर्टात द्यावा. सुप्रीम कोर्टानं इम्पेरिकल डाटाला आधार बनवून निर्णय द्यावा, मनानच निर्णय देऊ नये. हा एक माझं म्हणणं आहे. आणि या संदर्भात आणखी एक मुद्दा सांगतो. ही केस 2014 पासून क्लब करून 2024ला निर्णय आला. अरे 10 वर्षे निर्णय चाललाय, 10 वर्षे चाललाय. 3च संघटना आहेत, कर्नाटकमधले आहे. 3च संघटनांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले. जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात, राष्ट्रव्यापी जन आंदोलनाचे प्रवर्तक म्हणतात, हे फलाण्या तुम्ही गप्पा मारता. तुम्ही कुठं होते रे 10 वर्ष? तुम्ही काय इंटरव्हेन्शन केलं नाही? तुम्ही काय ऍप्लिकेशन दिलं नाही? आमचा आरक्षणाचा सत्यानाश चालत होता. SC ST OBCच्या ज्या कर्मचारी संघटना आहेत काय करत होत्या? अरे तुम्ही करता काय? पैसे गोळा करण्याचे धंदे करता का? फक्त इलेक्शनमध्ये तुम्हाला पैसा पाहिजे कार्यक्रमाला. तुम्ही SC STची ही जी केस आहे याच्यामध्ये तुम्ही का इंटरव्हेन्शन केलं नाही? का तुम्ही लक्ष दिलं नाही? फक्त समाजामध्ये गप्पा मारायच्या कोर्ट्या. अरे आमचं आरक्षण समाप्त केलं या सगळ्या जजमेंटनं. या संदर्भामध्ये शेड्यूल कास्टच्या ज्या संघटना आहेत, BSP असेल, वंचित असेल, RPI असेल, दलित पॅंथर असेल, भामसेप असेल, काय करायलात काय? अरे तुम्ही एक इंटरव्हेन्शन केलं नाही, एक अर्ज दिला नाही यामध्ये. तुमच्या याच्यामुळं हे सगळं सत्यानाश झालाय समाजाचा. अरे तुम्ही बाजू तर मांडायला. इकडं समाजात बॉम्ब लावता की आम्ही बहुजन समाजाच्या, आम्ही शेड्यूल कास्टच्या, आम्ही आंबेडकरवादी संघटना आहोत. आणि तुम्ही तिथं मात्र काहीच बोलले नाहीत. जिथं बोलायला पाहिजे होतं तुमचा तिथं से नाही. ह्याचा अर्थ आमच्यासोबत, समाजासोबत एवढं घातक परिणाम व्हायला, सुप्रीम कोर्ट आमच्या विरोधात चाललंय, तरी सुद्धा तुम्ही संघटनावाले जे बॉम्बलतात की आम्ही तुमची लढाई लढतो. काय लढतात? काय लढाई? कुठे झोपी जातात तुम्ही? तुम्ही तर गायब आहेत. तुमचं इंटरव्हेन्शन नाही. तुम्ही या केस 10 वर्ष चालली. 10 वर्षात तुम्हाला एकदा अक्कल नाही आली का? की अर्ज दिला पाहिजे. मतं मागाय बरोबर येतात तुम्ही. आम्ही दलितांचे ना, आम्ही बौद्धांचे ना, आम्ही फलाण्याचे ना, आम्ही डिमक्याचे. मित्रांनो, ह्या सगळ्या संघटना आपल्याला बर्बाद करायला निघालेल्या आहेत. कारण ज्यावेळेस आपला मुद्दा येतो ह्या कुठं कोणत्या बिळात जाऊन बसतात. या जजमेंटमध्ये यांनी साधा से नाही, यांचं ऍप्लिकेशन नाही. ऍप्लिकेशन तर पाहिजे ना. आता शेवटचं आता करायचं काय ह्याच्या मुद्द्यावर बोलतो आणि थांबतो. हे मोजून 2 ते 3 मिनिट बोला आणि थांबेल. मित्रांनो, आता करायचं काय? आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने सुप्रीम कोर्ट गेलेलं आहे. प्रमोशनमधलं आरक्षण समाप्त करत आहेत. एका जनरेशनला जे कुणी सरकारी नोकरी आहे तुमच्या लेकराबाळाला आरक्षण मिळणार नाही. 3 करोड लोक आहोत आपण SC ST OBC या देशामध्ये ज्यांना सरकारी नोकऱ्या लागल्यात. माझं म्हणणं आहे तुमच्या घरातला एक व्यक्ती दिल्लीला पाठवा. आपण दिल्लीवर एक मोर्चा नेऊ. आणि दिल्लीवर कुठं? सुप्रीम कोर्टावर. सुप्रीम कोर्टावर मोर्चा न्यायला पाहिजे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBCनी तुम्ही आमचं आरक्षण संपवता. संविधानानं आम्हाला आरक्षण दिले तरी सुद्धा तुम्ही संपवता. तुम्ही संविधान विरोधात काम करत आहात. म्हणून देशभरामधल्या SC STचंच 25 करोड लोकसंख्या आहे. SC STचीच. या 25 करोड पैकी 1 करोड जर लोक आले दिल्लीमध्ये, 1 करोड लोक जर आले या दिल्लीमध्ये, तर 1 करोड लोकांनी सुप्रीम कोर्टासमोर जायचं. ही मी 300 रुपयाला डाउनलोड ही प्रिंट काढली. हे 300 रुपये आपल्याला खर्च आहे आणि 1 रुपया माचीस. असा किती खर्च आहे? 301 रुपया. 300 रुपये प्रिंटचे, 1 रुपया माचीसचा. आणि सगळ्यांनी कायद्याचं पालन करून जसं गांधीजी करायचे, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग म्हणजे काय? कोणतंही हिंसक काम नाही करायचं, परंतु तुम्ही संविधानाचा भंग करत आहात म्हणून आम्ही तुमच्या निर्णयाला भंग करणार. म्हणून 1 करोड लोकांनी, शेड्यूल कास्टच्या देशभरातल्या 1 करोड लोकांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला पाहिजे. आणि हा मोर्चा कधी काढला पाहिजे? येणाऱ्या 26 नोव्हेंबरला काढला पाहिजे. या 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आहे. संविधान लागू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी आहे. 26 नोव्हेंबर किंवा 26 जानेवारी या 2 तारखेपैकी तारीख निश्चित केली पाहिजे. भारतातल्या सगळ्या संघटना, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटना, सगळ्या कर्मचारी संघटना यांना माझी विनंती आहे, एक दिवस निवडा आणि 1 करोड लोकांचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर घेऊन जाऊ द्या. ज्यावेळेस आपण 1 करोड लोक जाऊ, 301 रुपये आपल्याला खर्च आहे. 300 रुपये प्रिंटचे आणि 1 रुपया माचीसचा. आणि सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये हे जजमेंट आपण 1 करोड लोक मिळून जाळू. आम्ही 1 करोड कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करत आहोत. टाका, आम्हाला जेलमध्ये टाकायचं तर टाका, काय केस करायचे ते करा. अरे तुम्ही संविधानाला मानिनात, आम्ही तुम्हाला का मानावं हा प्रश्न आहे. माय लॉर्ड, आम्ही तुम्हाला माय लॉर्ड म्हणतो जे त्या कटघऱ्यामध्ये. अरे माय लॉर्ड म्हणतो. अरे तुम्ही लॉर्ड आहात. लॉर्डनं कसं राहिलं पाहिजे? तुम्ही आमचा सत्यानाश करायला निघलात, आमच्या पिढीचा सत्यानाश करायला निघलात. तर हे जर केलात तर आम्ही काय करणार? आम्हाला तुमच्या विरोधात भूमिका घेतल्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही. तुम्ही संविधानाचा अवमान करत आहात म्हणून न्याय देवता आम्हाला तुमचा अवमान करावा लागत आहे. तुम्ही जर संविधानाचा मान ठेवला, आम्ही तुमचा मान ठेवू. कारण या देशाचं जे संविधान आहे,
या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 70 संविधानिक सेफगार्ड मागितले होते. मित्रांनो, फक्त 7 अधिकार आपल्याला मिळाले संविधानामध्ये, 63 अधिकार मिळाले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते, मी इतक्या मेहनतीने हा जो गाडा इथपर्यंत आणलाय, तुमच्याच्यानं पुढे घेऊन शक्य नसेल तर काही हरकत नाही, हा गाडा मागं जाऊ देऊ नका. याचा अर्थ आहे 7 अधिकार आपल्याला संविधानात बाबासाहेबांनी मिळवले. हेच आहे 15(4), 16(4), आर्टिकल 17, 341, 335 हे अधिकार आहेत. हे खतम करायला निघालेला आहे सुप्रीम कोर्ट. बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला 7 अधिकार दिले आणि 63 राहिलेले अधिकार मिळवले पाहिजेत. रथ पुढे घेऊन जाणं म्हणजे 8वा अधिकार, 9वा अधिकार, 10वा अधिकार मिळवणं आहे. रथ मागं जाणे म्हणजे हे जे 7 अधिकार आहेत एक समाप्त होणं आहे. आंबेडकर चळवळ पुढे नेणं म्हणजे नवा अधिकार मिळवणं आहे. सुप्रीम कोर्ट आपल्याच माणसाच्या हातून आपला सत्यानाश करत आहे. जस्टिस गवई आहेत ते जे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये गणेश अक्का गवई होते, तेही बाबासाहेबांच्या विरोधात होते. ही गवई अख्खी खानदान आंबेडकर चळवळीच्या विरोधातली आहे. यांचा DNA फॉल्टी आहे आणि असा माणूस त्यांनी जस्टिस बसलेला आहे. उद्या तो चीफ जस्टिस होणार आहे आणि ते चीफ जस्टिस झाल्यावर आणखी काय काय आपल्या विरोधात जाणार आहे हे बघायला फार अवघड आहे, अवघड वाटतंय. परंतु ही सत्य घटना आहे. आपल्याला सावध व्हावं लागेल. करोडो लोकांना दिल्लीमध्ये जावं लागेल, सुप्रीम कोर्टाच्या वर मोर्चा काढावा लागेल, तर होईल. अरे बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संविधान सभेवर येऊ देत नव्हता. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर आले कारण सगळ्या लोकांची सहमती घेतल्याशिवाय संविधान बनणे शक्य नव्हतं. बाबासाहेब म्हणाले, माझं हे धोरण नाही, नेसल तर 9वारी नेईन, नाही तर उघडीच राहील. जे मिळाले ते ताब्यात घ्या आणि पुढचा संघर्ष करा. संविधानामध्ये आम्हाला जे हक्क मिळालेले आहेत, जर ते तुम्ही डावलत असाल तर मला बाबासाहेबांचं भाषण आठवत आहे. 25 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकाराच्या आदल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत बोलले, आपण फार वेगळ्या परिस्थितीत जात आहोत. आपण या मेहनतीनं हा डोलारा उभा केलेला आहे. परंतु या लोकांच्या, कोण हे लोक, SC ST, जर तुम्ही राजकारणामध्ये समानता आणत आहात, 1 वोट 1 व्हॅल्यू, परंतु समाज जीवनामध्ये सोशली आणि इकॉनॉमिकली जर इक्वॅलिटी आली नाही तर हे जो डॉलर आपण उद्ध्वस्त बनवलेला आहे, हे डॉलर हे लोक उद्ध्वस्त करतील. हे लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसला आमचं सांगणं आहे, हात जोडून विनंती आहे, आमच्या भावना समजून घ्या. कारण हा तुमच्या बापजाद्यामध्ये आणि आमच्या बापजाद्यामध्ये झालेला करार आहे. हे संविधान म्हणजे करार आहे. आम्हाला हक्क दिले म्हणून बाबासाहेबांनी या संविधानाला मान्यता दिली. जर तुम्ही हे हक्क हिरावून घेत असताल, त्या संविधानात आमचं काहीच राहणार नाही. जे नेते म्हणतात संविधानाला हात लावलं तर संविधान हात छाटू, फार फार वल्गना करतात. अरे मित्रांनो, या नेत्यांना माझं सांगणं आहे, हे संविधान सुप्रीम कोर्ट संपवायला निघालेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्फत आपला सत्यानाश करायचं सुरू झालेलं काम आहे आणि आरक्षण समाप्तीच्या दिशेनं चालू आहे. आता वेळ आलेली आहे, हे सगळं संपायच्या मार्गावर आहे. हे संपल्यानंतर काहीच राहणार नाही. तर आपण हे पार्लमेंट करू शकत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टामार्फत हे सगळं करून घेणं चालू आहे. आपले माणसं बसवून घेऊन ते सगळं सुरू आहे. तर या विरोधामध्ये येणाऱ्या 26 नोव्हेंबरला दिल्लीला 3 करोड लोक तर सरकारी नोकरीला, तुमच्या घरातला एक माणूस पाठवा, तुमचा पोरगा पाठवा, मुलगी पाठवा, बायको पाठवा. एक माणूस पाठवला तर 3 करोड लोक येऊ शकतात. 3 करोड लोकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा झाला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टासमोर याची होळी केली पाहिजे. सविनय कायदे भंग करू आपण. गांधीजी ज्या प्रकारे करत होते त्या प्रकारे आपण कायद्याचा भंग कसा करू. तुम्ही संविधानाचा भंग केलात, आम्ही तुमच्या जजमेंटचा भंग करू. हे सांगण्यासाठी आपल्याला करोडो लोकांनी सुप्रीम कोर्टाकडे गेलं पाहिजे, सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला पाहिजे. या व्यतिरिक्त आता पिटिशन दाखल करा, रिव्ह्यू पिटिशन दाखल करा. अरे जे लोक तिथं आपल्या विरोधात बसलेले आहेत ते रिव्ह्यू पिटिशन काय ऐकणार आहेत का. आपल्याला जनरेटर उभा करावा लागेल, करोडो लोकांना रस्त्यावर यावं लागेल, दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टावर मोर्चा करावा लागेल, तरच या गोष्टी होतील. रिव्ह्यू पिटिशन फक्त आपल्याला थोड्या वेळ थांबवण्यासाठी, एखादं दुखणं नाही का, फक्त वरीवरची मलमपट्टी करण्यात काही मिनिंग नाही. आपल्याला जजेसला सांगावं लागेल की तुमच्या बापजाद्यामध्ये, ब्राह्मण बनियामध्ये आणि आमच्या बापजाद्यामध्ये झालेला करार आहे आणि संविधान मान्यामध्ये आम्हाला या हक्काधिकार मिळालेले आहेत. हे तुम्ही आमच्यावर उपकार करत नाहीत. संविधानामध्ये आरक्षण देऊन तुम्ही आमच्यावर उपकार करत नाहीत. तर आमचा हा अधिकार आहे, या देशामध्ये हा देश आमचा आहे आणि या संविधानाला आम्ही मान्यता त्याच वेळेस दिली ज्यावेळेस आम्हाला हक्काधिकार मिळाले. जरी हक्काधिकार नष्ट झाले, जर हा करार तुम्ही भंग करीत असाल, हा तह भंग करत असाल, तर आमचे लोक वेगळा विचार करू शकतात. याचा तुम्ही परत एकदा पुनर्विचार करावा आणि त्यासाठी देशभरातल्या शेड्यूल कास्टच्या लोकांनी, शेड्यूल ट्राईबच्या लोकांनी आणि OBC लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि सगळ्या संघटनांनी मिळून एक सुप्रीम कोर्टावर 1 करोड लोकांचा मोर्चा काढला पाहिजे. तरच सुप्रीम कोर्टाला कळन काय लोक आहेत,
तर सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला तर पार्लमेंटवर प्रेशर येईल आणि पार्लमेंट कायदा करून या जजमेंट कचऱ्याच्या टोपलीत फेकून देईल. असं करता येऊ शकतंय. फक्त तुम्हाला 1 करोड लोकांना दिल्लीत यावं लागेल. 26 नोव्हेंबरला तुम्ही सर्वजण याल या अपेक्षासह मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.